कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात अंबाबाई, ज्योतिबा, पन्हाळा आणि कोल्हापुरी संस्कृती. पण याच कोल्हापूरच्या एका टोकाला कृष्णा नदीच्या काठावरती महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या अगदी जवळ दगडामध्ये कोरलेला असा एक इतिहास उभा आहे, ज्याला पाहिल्यावरती खरंच प्रश्न पडतो. अशी अप्रतिम शिल्पकला शेकडा वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी केली तरी कशी? हे आहे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. हे मंदिर फक्त महादेवाचं मंदिर नाही, तर इथे आहे एक भन्नाट स्थापत्य कला. असंख्य दगडी शिल्प, अद्भुत स्वर्ग मंडप आणि महादेवासोबतच भगवान विष्णूंच्या धोपेश्वर रूपाचं अनोखं अस्तित्व. आणि या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहितीये का? शिव मंदिर असूनही प्रवेशद्वारासमोर नेहमीप्रमाणे इथे नंदी दिसत नाही. असं का बरं? कोपेश्वर नाव कसं पडलं? या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे? इथे कसं पोहोचायचं? आणि मंदिरात नेमकं काय काय पाहायला मिळतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात. तर चला सुरू करूया आजचा आपला भन्नाट ब्लॉग. मित्रांनो, सध्या आपण आलोय खिद्रापूर गावात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर असून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळ आहे. कोल्हापूर शहरापासून खिद्रापूर साधारण 65 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे कोल्हापूर शहरातून तुम्ही गाडीने खिद्रापूरला सहज येऊ शकता. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मंदिर सांगलीच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा जवळ आहे. गुगल मॅपवरती कोपेश्वर टेम्पल खिद्रापूर असं सर्च केलं तरी आपल्याला पटकन लोकेशन मिळतं. म्हणून तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल आणि नेहमीच्या टुरिस्ट प्लेस पेक्षा काहीतरी वेगळं बघायचं असेल तर तुम्हाला हे ठिकाण एक्सप्लोर करायला पाहिजे. आता येऊया या मंदिराच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे, याच्या इतिहासाकडे. कोपेश्वर मंदिराचा संबंध मुख्यत्वे शिलाहार काळाशी जोडला जातो आणि मंदिरात प्रमुख बांधकाम 11व्या-12व्या शतकात झाल्याचे अनेक ऐतिहासिक स्रोत सांगतात. काही पर्यटन स्रोत मंदिराच्या बांधकामाची सुरुवात यापेक्षाही जुन्या म्हणजे 7व्या शतकातील काळाशी जोडतात आणि नंतरच्या काळात शिलाहार व यादव राजाच्या काळात त्याचा विस्तार पूर्णत्व झाल्याचं सांगतात. म्हणून या मंदिराची निर्मिती एका राजाने एका वर्षात केलेली अशी साधी गोष्ट नाही, तर वेगवेगळ्या काळातील बांधकामे, कलात्मक परंपरांचा परिणाम म्हणून आजचं हे भव्य रूप आपल्याला पाहायला मिळतं. शिलाहार काळातील राजे आणि नंतरच्या यादव काळातील राजसत्तांशी या मंदिराचा संबंध असल्याचे स्रोत सांगतात. या मंदिराच्या प्रत्येक दगडात आपल्याला मध्ययुगीन दख्खनच्या स्थापत्य कलेची झलक पाहायला मिळते. आता या मंदिराच्या नावामागची एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. कथेप्रमाणे राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये भगवान शिव आणि माता सती यांना आमंत्रण दिलं गेलं नाही. सती मात्र तिथे गेली आणि तिथे भगवान शिवांचा अपमान झाल्यानंतर ती अत्यंत दुःखी झाली. या घटनेनंतर भगवान शिव प्रचंड क्रोधित झाले. या पौराणिक कथेशी जोडलेली अशी मान्यता आहे की भगवान विष्णूने शिवाचा हा क्रोध शांत केला आणि खिद्रापूर येथे आणलं. कोप म्हणजे क्रोध, म्हणून भगवान शिवाच्या या रूपाला कोपेश्वर असं नाव पडलं, अशी स्थानिक धार्मिक मान्यता सांगितली जाते. ह्या पौराणिक कथा आहेत. ऐतिहासिक पुरावा म्हणून नव्हे, तर मंदिराशी जोडलेली धार्मिक परंपरा म्हणून ती पाहायला हवी. आता आपण आलोय मंदिराच्या सर्वात ऐकॉनिक भागाकडे. नावाप्रमाणेच हा मंडप पाहताना अक्षरशः स्वर्गाकडे पाहतोय असा अनुभव येतो. हा मंडप गोलाकार आणि त्याला कोरीव काम केलेल्या 48 दगडी खांबांचा आधार आहे. हा खांब वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि नक्षीकामामध्ये तयार केलेले आहेत. पण सगळ्यात भन्नाट भाग म्हणजे मंडपाच्या मध्यभागी छताचा एक भाग आकाशासाठी खुला आहे. म्हणजे
तुम्ही मंदिराच्या आत उभे राहून थेट आकाशाकडे पाहू शकता. आता एकदा विचार करा, आता शेकडो वर्षापूर्वी कोणत्याही मॉडर्न मशिनरी नसतानाही इतक्या अचूकपणे दगडात अशी गोलाकार रचना, खांब आणि नक्षी कसं तयार केलं असलं बरं. हे खरंच आपल्या प्राचीन स्थापत्यकलेचं अद्भुत उदाहरण आहे. आता या मंदिरात अजून एक अनोखं वैशिष्ट्य पाहूया. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असलं तरी इथे भगवान विष्णूंचं धोपेश्वर रूप देखील महत्वाचं आहे. गर्भगृहात शिवलिंगासोबतच धोपेश्वराची संबंधित लिंगरूपाची पूजा केली जाते असा पर्यटन स्रोतामध्ये उल्लेख आहे आणि याच्याशी जोडलेली पौराणिक कथा आपण आधी ऐकली. म्हणूनच धोपेश्वर मंदिर शिव विष्णूच्या परंपरेच्या या अनोख्या संगमासाठी लक्षात राहतं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे शिव मंदिरामध्ये साधारणपणे प्रवेशासमोर नंदी दिसतो, पण इथे मुख्य प्रवेशाजवळ नेहमीच्या पद्धतीने नंदी दिसत नाही. यामागे सतीच्या कथेशी जोडलेली धार्मिक मान्यता सांगितली जाते. मंदिराच्या बाहेरील रचनेत नक्की काय काय पाहायचं. मंदिराच्या बाहेर आलो की वरपासून खालपर्यंत एकदा पूर्ण आर्किटेक्चर ऑब्झर्व करा. हे मंदिर काळ्या दगडांच्या बांधकामासाठी आणि अतिशय बारकाईने केलेल्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. खालच्या भागापासून भिंतीपर्यंत आणि खांबांपासून छतापर्यंत सगळीकडे सिमेट्री आणि डिटेलिंग तुम्हाला पाहायला मिळते. पाय भागावरती केलेली शिल्परचना आणि बाहेरील दगडी कोरीवकाम कॅमेऱ्यामध्ये जरूर कॅप्चर करा. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण हे सगळं स्मार्टफोन कॅमेरामध्ये काही सेकंदात कॅप्चर करतोय, पण हे शिल्प तयार करणाऱ्या कलाकारांकडे आधुनिक मशीन नव्हती. त्यांच्या हातातील कौशल्य आणि दगडावरची अचूकता हीच त्यांची टेक्नॉलॉजी होती. आता सर्वात प्रॅक्टिकल माहिती. खिद्रापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे. कोल्हापूर शहरापासून ते साधारण 65 किलोमीटर अंतरावरती आहे. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर गुगल मॅपवरती कोपेश्वर टेम्पल खिद्रापूर टाका. सांगली आणि आसपासच्या भागातूनही खिद्रापूरला येणं शक्य आहे. रेल्वेने येत असाल तर तुमच्या रूटनुसार जवळच्या रेल्वे स्टेशन पासून पुढे रोड ट्रॅव्हल करावं लागेल. आणि एक महत्वाची गोष्ट, मंदिरात शूट करताना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी साठी असलेले काही नियम आणि पूजा दर्शनाच्या सूचना पाळा. विशेषतः पावसाळ्यात कृष्णा नदीजवळ असलेल्या स्थानिक परिस्थिती आणि मार्गाची स्थिती तपासून निघणं चांगलं. जर तुम्हाला आजचा हा खिद्रापूर प्रवास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला मंदिरातलं कोणतं फीचर सर्वात जास्त आवडलं. आणि हो, अशाच महाराष्ट्राच्या इतिहासाला एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटतो अशाच नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत इतिहास जपा, आपला वारसा जपा आणि महाराष्ट्र एक्सप्लोर करत राहा. जय महाराष्ट्र.